नमस्कार सर्वांना. नमस्कार. परत मला एक खूप आनंद होत आहे की एक नवीन उद्योजिका घेऊन मी आलेली आहे आणि त्यांचं नाव आहे प्राची सिद्दीकी. नमस्कार. नमस्कार मॅडम, तुम्ही माझ्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल. आणि त्यांचं युनिकनेस हे असं आहे की त्या एंटरप्रेन्योर तर आहेच, पण त्याचबरोबर त्या एक सोशल ऑर्गनायझेशन पण चालवतात. त्यांचं जे व्हेंचर आहे त्याचं नाव आहे नजाकत लखनवी चिकन करी. आणि त्यांची जी सोशल ऑर्गनायझेशन आहे तिचं नाव आहे श्री सोशल फाउंडेशन. तर हे जे युनिकनेस आहे, तर हे जे कॉम्बिनेशन आहे की एक एंटरप्रेन्योरशिप पण करायचं, पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी काहीतरी करायचं. आणि त्यामुळे मला एक खूप त्यांच्याबद्दल एक अट्रॅक्शन किंवा त्यांच्याबद्दल एक ओढ वाटली की जाणून घ्यावं की यांनी कशा पद्धतीने हे जे व्हेंचर सुरू केलेलं आहे आणि त्यांची सोशल ऑर्गनायझेशन पण कशा पद्धतीने ते कॉम्बिनेशन मध्ये चालवत आहेत. तर सर्वप्रथम मॅडम नमस्कार. नमस्कार. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की मी एक हे लिहित असते, काही ना काही लिहित असते. तर मला हे एक सुचलेलं, एक ओळ सुचलेली आणि ती ओळ मी एक टी शर्टवर त्याचं रूपांतर केलेलं आहे. आणि मी जिथे पण जाते, जेव्हा पण पॉडकास्ट करते, तर त्यांना एक प्रेझेंट करते मी. हाऊ सो नाईस. तर लाईफ इज अ सिरीज ऑफ अनफोल्डिंग शॉर्ट स्टोरीज असं आहे ते. वाव, सो नाईस अँड सो ट्रू. या, तर हे कोट सगळ्यांसाठी मी थँक्यू देते. सो मच. थँक्यू. या. मी नक्की आता गोव्याला जाताना हा घालून तुम्हाला फोटो पाठवेन. चालेल चालेल चालेल. थँक्यू फॉर लवली गिफ्ट. थँक्यू सो मच. तर आपण सुरुवात करूया पॉडकास्टला. नक्की. तर जसं तुम्ही एक तुमचं व्हेंचर आहे की नजाकत लखनवी चिकन करी, आणि त्याचबरोबर सोशल ऑर्गनायझेशन पण तुमची आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटतं की काही तुमच्यामध्ये एक युनिकनेस आहे आणि ते माझ्या प्रेक्षकांसमोर आलं पाहिजे आहे? बरं बरं. युनिकनेस म्हणण्यापेक्षा आपण सुरुवातीपासून जाऊयात की असं स्वतःबद्दल बोलणं अवघड असतं का. पण तरी मी नेहमी एक कविता आहे अनिल महानोरांची, तू बंधमुक्त स्वच्छंद जसा रानात जरा बेबंध. तू बंधमुक्त स्वच्छंद जसा रानात जरा बेबंध, तू तलम अग्नीची पात जशी दिन रात झळावी मंद. तर मी खूपदा ती रिलेट करते की मी खरंच स्वच्छंदी झऱ्यासारखी आहे. आणि मी कुठलीही गोष्ट, कुठलीही अतिशय साचेबंद 10 ते 5 ची नोकरी कधी करता आली नाही, किंवा कुठल्याही गोष्टीत स्वतःला मी खूप भाग्यवान मानते की मी खूप स्वतंत्र आणि खूप छान आयुष्य जगलेली आहे. आणि मला ते जगायला मिळालं की मी माझ्या शर्तीने, माझ्या कंडिशनप्रमाणे आणि जसं आवडतंय, ज्याने न्याय मिळतोय स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला, अशीच रिलेशनशिप्समध्ये छान राहिले. त्यामुळे खूप धडपडी आहे आणि खूप गोष्टी करायला आवडतं. बसवत नाही एका जागी. त्यामुळे आम्ही अनेक गोष्टी करत राहतो. आणि जर तुम्ही म्हणलात की खूप साऱ्या स्टोरीज क्रिएट करत राहतो. आणि आय थिंक शॉर्ट स्टोरीजचं आपण जे चिकन सूप होतं ना फॉर थॉट, तसं आपण एक असं एक स्त्री सूप म्हणून असं एक छान बुक सुद्धा करू शकतो. इतक्या छान छान स्टोरीज आमच्याकडे रोज क्रिएट होत असतात. सो इट्स अ डिफरंट वर्ल्ड ऑल टुगेदर. आणि मला खूप आवडलं तुमचं जे इंट्रोडक्शन स्वतःबद्दल दिलं तुम्ही, स्वच्छंद, आणि तुम्हाला जे वाटते तुम्ही किती केलेलं आहे. आणि जेव्हा मी तुमच्याशी बोललीये तेव्हा मला जाणवलंय की तुम्ही काय आहात, म्हणजे तुम्हाला जे वाटलं तशा पद्धतीनेच तुम्ही लाईफ लीड केलेलं आहे. अगदी खरं, अगदी खरं. हा, आणि हे खूप कमी लोकांना जमतं. म्हणजे ऍटलिस्ट माझ्या बाबतीत पण मला कुठे जमलं नाही, पण तुमच्या बाबतीत तुम्ही हे करून दाखवलंय. म्हणजे प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ मध्येही स्टँड घेणं आणि ते इम्प्लिमेंटेशन म्हणजे ऍक्शन मध्ये आणणं, हे खूप लोकांना नाही जमत. म्हणजे फक्त बोलतात, पण ते ऍक्शन मध्ये आणायच्या वेळेस ते पाठीमागे जातात. पण तुमच्या लाईफच्या बाबतीत मी बघितलंय, तुम्ही यू फर्म्ड, म्हणजे खूप प्रत्येक गोष्ट, आणि यंग एज मध्येही फर्म होता. अगदी असं नाही की वय वाढलंय नंतर आपल्याला मॅच्युरिटी येते आणि मग फर्म होतो, असं नाही. तुम्ही त्या एज मध्येही तेवढ्याच फर्म होत्या आणि ऍक्शन घेतली. येस. आणि हे मला खूप भावलंय. अगदी थँक्यू सो मच. कसं असतं, हट्ट आणि तुमचा आग्रह याच्यामध्ये फार कमी अंतर असतं. आणि तशी मी हट्टी म्हणून लहानपणापासूनच
कुप्रसिद्ध वडा सुप्रसिद्ध वडा, मी भयंकर हट्टी होते. आहे रादर अजूनही. पण नशिबाने किंवा आई वडिलांच्या संस्कारामुळे किंवा आपल्या शाळेच्या संस्कारामुळे, बॅकग्राऊंडमुळे आपण तो हट्ट योग्य गोष्टींसाठी केला गेला, किंवा ज्या गोष्टींनी आपल्या आयुष्याला समृद्धी मिळते किंवा आपलं चांगलं काम वृद्धिंगत होतंय, तशा दृष्टीनेच तो हट्ट राहिला सदैव. त्यामुळे नेहमीच जे आहे वागण्यामध्ये किंवा कृतीमध्ये एक प्रकारचं स्टॅबिलिटी म्हणा किंवा एक प्रकारचं ग्रोथ ओरिएंटेड ऍक्शन्स घेतल्या गेल्या. त्यामुळे त्या हट्टाला परिपूर्णता आली किंवा अर्थ आला. आणि मी स्वतःच्याच टर्म्सवरती नेहमी, अगदी इंजिनिअरिंग करायचं होतं तेव्हा सुद्धा, अगदी शाळेत असताना मी 6वीत असताना एक पहिलं नाटक लिहिलं होतं. तर ते वुमन ओरिएंटेड नाटक होतं. म्हणजे त्यावेळेला खूप अवघड विषय, म्हणजे 4 जणी आत्महत्या करायला जात आहेत आणि मग त्यांच्यातला संवाद समुद्रकिनारी आणि फार वेगवेगळे धाडसी विषय. हो, म्हणजे त्याच्यातली एक तरुण मुलगी असते, तिला काही तरुण विधवा असते, एक वेश्या असते, एक अजून, असे मी 4 कॅरेक्टर्स घेऊन ते केलं होतं. ते इमॅजिनरी होते का? हो, 6वीत होतो आम्ही, छोट्या. तर बापरे. तेव्हा सुद्धा आम्हाला शाळेतल्या टीचर्स कडून इतकी बोलली, इतकं रागाव, काय हे काय तुमच्या वेळेत का, तुम्ही इतक्या अशा विषयांवर कसं लिहू शकता, असं तसं. मग तेव्हा आम्हाला प्रबोधनकार ठाकरे अवॉर्ड त्याच्यात मिळाला होता आणि खूप मस्त जे आहे हे सगळं छान झालं होतं. तर त्यामुळे काय म्हणतात त्याला, तेव्हापासून हट्टाचा स्वभाव तसाच आहे. आणि लकीली सगळ्यांची साथ संगतही तशीच मिळाली की खूप छान मैत्रिणी, सगळ्या जणांना एकमेकांना समजून घेणारे लोक, फ्रेंड्स, रिलेशनशिप सगळी तशीच डेव्हलप होत गेली. त्यामुळे आणि जसं तुम्ही आता म्हटलात की तुम्ही इंजिनिअरिंग केलं, तर इंजिनिअरिंगचा जो केल्यानंतर ही जी नजाकत लखनवी चिकन करीची सुरुवात आणि तिथे कसे काय वळलात तुम्ही? लॉंग स्टोरी अगेन, पण शॉर्ट मध्ये सांगेन. मी ऍक्च्युली जे आहे इंजिनिअरिंग केल्यानंतर लगेचच मी दुबईला शिफ्ट झाले. लग्न झालं आणि मिस्टरांना तिकडे जॉब ऑफर झाली, त्यामुळे ही शिफ्टेड टू दुबई आणि देन वी हॅव टू ट्रॅव्हल देअर. मग मी सुरुवातीला तिथल्या काही कंपनीजमध्ये, म्हणजे सिटी ग्रुपमध्ये होते आणि 1-2 कंपनीमध्ये मी जॉब केला. अच्छा, जॉब तुम्ही शोधला? केला. अच्छा, सुरुवातीला केला काही वर्ष, पण नंतर जे आहे त्याच्यामध्ये असा प्रकार झाला की प्रेग्नंट झाले आणि त्याच्यामुळे पण डिस्टन्स, ट्रॅव्हलिंग आणि एक्सपिरियन्स फार नव्हता इंजिनिअरिंग क्षेत्रातला. त्यामुळे एक्झॅक्टली, आणि तिकडे थोडा एक्सपिरियन्स लोकांवर जास्त फोकस असतो. पण तरी काम मी काही वर्ष केलं. जॉब करत असतानाच तेव्हा एकीकडे पॅरलली मला जशी लहानपणापासूनच सवय होती की काहीतरी करत राहायचं, स्वस्त कधीच बसलो नाही. आम्ही लहानपणी अगदी फटाके विकलेले आहेत, आम्ही सेरामिकचे पॉट्स विकलेले आहेत, आम्ही खूप कामं केलेली आहेत. म्हणजे लहानपणापासून आमच्या शाळेमध्येही म्हणा किंवा गर्ल गाईड म्हणून कॉन्सेप्ट होता, किंवा स्वकमाई होती, विनोबा म्हणायचं असं अर्न. त्यामुळे खूप गोष्टी परिस्थितीमुळेही आणि वेळ ह्याच्यामुळे आम्हाला काम करायला आवडतं आणि त्याची कधी लाज नाही वाटली. हा पण फार महत्वाचा मुद्दा आहे की बऱ्याच जणांना असं कसं मी विकू, असं आम्हाला कधी झालं नाही. की आम्ही खूप छानपणे आणि याच्याने कामं केली. तर तिकडे सुद्धा मी असताना एक एनजीओ होता, त्यांच्यातर्फे मी, बिकॉज माझं सासर लखनौचं आहे, तर म्हणून मग आम्ही तिथं, मला खूप जण डिमांड करायची की अरे लखनवी लेके आओ. अच्छा. मग ते पहिल्यांदा गिफ्ट दुबईचे जे फ्रेंड्स झाले होते. ओके. मग ते आम्ही छोटं मी आणायला सुरुवात केली आणि छोटं विकेंडला पार्ट टाइम असं मी सुरू केलं. मग एखाद्या एनजीओ सोबत कनेक्ट होऊन त्यांच्यासोबत मी 1-2 एक्झिबिशनही तिथं केली. म्हणजे माझं पहिलं एक्झिबिशन आयुष्यातलं शेख झायद रोड, दुबई. ओके. आता तेच पण झालं. आणि ते पण ते इट वॉज मोर ऑफ अ हॉबी, आणि अजूनही त्या रादर हॉबी म्हणूनच त्याच्याकडे मी जास्त बघते आणि छान चालू आहे. म्हणजे त्याच्यात हे नाहीये, पण ते मेनली ह्याच्यामुळे शिफ्ट झालं की जेव्हा मला फुल टाइम जॉब नाही करता आला, किंवा तरी ते पुढे मी करीन असं ठरवलं नव्हतं, पण आवड आणि हॉबी आणि रिक्वायरमेंट म्हणून ते सुरू झालं. आणि ते इतकं आवडतं कारण त्याची आर्टिस्टिक, ते लखनवी मला आवडतंच पहिल्यापासून, कारण की मुळात आर्टची म्हणजे अशी एक आवड आहेच, तर ती इनडायरेक्टली तिथं जोपासली जाते. त्यामुळे ते कंटिन्यू. पण जेव्हा तुम्ही आता तिथे म्हटलं पहिल्यांदा एक्झिबिशन तुम्ही सुरू केलं, त्याच्यानंतर तुम्ही इकडे शिफ्ट झालात इंडियामध्ये परत. बरोबर. मग इथे आल्यानंतर कधी आणि कसं सुरू केलं मग इथे?
परत ती लगेचच रादर 6च महिन्यात, म्हणजे 2006 म्हणजे आम्ही आल्यावर 6व्या महिन्यातच मी आय वॉज एक्सपेक्टिंग फॉर माय बेबी, ऍक्च्युली सेकंड बेबी. तेव्हाच मी पहिलं एक्झिबिशन आईच्या मागे जे आउट हाऊस आहे तिथं ठेवलं होतं. अच्छा. आणि इतकं छान रिस्पॉन्स मिळाला की अनुयाताई म्हणून माझ्या पहिल्या कस्टमर, त्यांनी पहिलं परचेस केलं, ते अजून माझ्या लक्षात 20 वर्ष झाली एक्झॅक्टली. पण खूप छान रिस्पॉन्स. आणि मग तेव्हा हुरूप आला की आपण हे करू शकतो. आणि मग त्या हळूहळू मग मी कधी असं ग्रुप एक्झिबिशन किंवा अशी कधीच हे केली नाही विशेष ट्राय, ते जमलं नाही. पण मी माझे छोटे छोटे एक्झिबिशन हॉल्स किंवा शॉप्स घेऊन पर्सनल एक्झिबिशन करायचे. पर्सनल एक्झिबिशन म्हणजे कधी महिन्यातून 3 दिवस लावलं, कुठे पण कुठलाही एरिया छान, म्हणजे मॉडेल कॉलनी एरिया, बोटक्लब एरिया, इथे एखादं शॉप, भले तिथे काही प्रोग्राम नसेल तरीही आपलं. ओके. आणि खूप फक्त आपले कस्टमर्स मस्त यायचे. मी पॅम्पलेट्स डिस्ट्रीब्युट करायचे, सकाळी 3ला उठून जायचे, पॅम्पलेट टाकायचे पेपरमध्ये. तेव्हा खूप होतं ते ट्रेंडिंग आणि त्याच्याने रिस्पॉन्स चांगला यायचा, कारण तेव्हा सोशल मीडिया एवढं नव्हतं. पण लोक शोधत यायचे. आणि ज्यांना घ्यायचं असतं लखनवीना, हिऱ्यासारखं असतं हे, ज्यांना हवं असतं ते बरोबर शोधत येतात. ते असं तुमच्यासाठी म्हणजे भाऊ गर्दी नसते की हा 25 जण आले नुसता गोंधळ झालाय, असं कधीच नसतं. तर त्या दृष्टीने छान हे झालं, म्हणजे आम्हाला मस्त रिस्पॉन्स मिळत राहिला. म्हणजे त्याच्याने काय झालं, फ्रीडम ऑफ टाइम. म्हणजे जेव्हा आता आज मुलाला बरं नाहीये किंवा परीक्षा आहे किंवा काही आहे, तर देन आय युज टू बी होम. तेव्हा माझं घरातून छोटं छोटं चालू राहायचं. आणि जेव्हा, कारण तेव्हा पण मी बरेच, म्हणजे मी काही इंजिनिअरिंगच्या मुलांनाही शिकवलं, ट्युशनही घेतल्यात. सो आय युज टू कीप माय सेल्फ बिझी विथ मेनी ऍक्टिव्हिटीज ऑलवेज. ओके. तर हे माझ्या ज्या आपण महिला बघत असतील त्यांना हे आवर्जून सांगण्यासारखं आहे की मॅडमनी जी सुरुवात केलेली ती छोट्या छोट्या एक्झिबिशन पासूनच सुरुवात केलेली. आणि नॉट नेसेसरी की तुमचा प्रोग्राम असलाच पाहिजे तेव्हाच तुम्ही तुमचे प्रोडक्ट तिथे डिस्प्ले केलं पाहिजे असं काहीच नाही. तुम्ही स्वतः जाऊन एखाद्या शॉपच्या समोर म्हणा किंवा एखाद्या हाऊसिंग सोसायटीच्या समोरही तुमचं लावलं तरी पण तिथून तुमचा बिझनेस चालू होतो. अगदी. बिझनेस करण्यासाठी सगळ्यात महत्वाची एकच गोष्ट असते, ती म्हणजे तुमचा माइंडसेट. दुसरं बिनधास्तपणा. काही बिनधास्तपणापेक्षा मी जसं म्हटलं तुम्हाला की तुम्ही जे करता आहात त्याची तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, लोकांना ऑकवर्ड होतं की अरे मी काय असं, म्हणजे जसं सुरुवातीला आमच्याकडे व्हायचं की माझं सासरचे, अरे इतनी इंजिनियर बहू हमारी इतनी बडी, आणि काय कपडे बेचती है वगैरे, असं ते थोडं वाटायचं. ही इज व्हेरी, म्हणजे खूप मोठे पोस्ट होते म्हणजे सासरे किंवा फॅमिली हायली एज्युकेटेड. त्यांना ते थोडं वाटायचं की असं कसं हे कामाचं. पण जेव्हा त्यांनी त्याच्यातली माझी कमिटमेंट पाहिली किंवा त्यांना ते जाणवलं की आणि ह्या कामात मध्ये सुद्धा एक प्रकारचा सन्मान आहे, कारण हे काम आहे, तर त्यामुळे मग आपोआप तुमच्या कृत्याने तुम्ही लोकांना दाखवून देता की नाही, मग ते आपोआप सपोर्ट करायला लागतं. तुमचा सपोर्ट जो आहे ना, तुम्ही जर कोणाला मागितलात की द्या आणि त्याने दिला, इतकं सोपं आयुष्य जगात कोणाचंच नसतं. तुम्हाला तुमच्या कृतीतून ते दाखवून द्यायला लागतं की नाही हे होणार आहे आणि हे चांगलं करतेय आणि हे त्यांना, तिच्या व्यक्तित्वाला हे गरजेचं आहे. ही XYZ व्यक्ती घरात राहून ती कुजून जाईल, त्या व्यक्तीला जर नाही काही एक स्कोप मिळाला तर ती खुलणार नाही, हे जाणवून देणं हे तुमचं काम असतं. आणि ते करत राहायला शिस्तीने, किंवा त्याच्यासाठी किती क्वांटिटी आणि किती इन्कम हा फार वेगळा अँगल आहे. तो फार फार वेगळा अँगल आहे. पण तुम्ही स्वतःहून तुम्ही किती छान स्वतःला खुश ठेवताय आणि ते काम केल्याचं तुम्हाला किती सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळतंय, हे सगळ्यात आधी महत्वाचं आहे. आणि स्वतःला सेल्फ कमिटमेंट पाहिजे. जसं तुम्ही कमिटेड होता की मला हे करायचंय, जसे म्हणून तुम्ही बोलले 3 वाजले, सकाळी 3 वाजल्यापासून तुम्ही पॅम्पलेट पण वाटायचे, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ह्या गोष्टी, ह्या सगळ्याच गोष्टी करणं. खूप असतं त्याच्यात, अगदी ते बॅग उचलून देणे, शॉपिंगच्या बॅग्स पासून टेम्पोवाला, मग एखाद्या दिवशी त्याची गाडी पंक्चर. याचे आपण किस्से लिहित गेलो तर एक अख्खं भांडार निघेल पुस्तकांचं, म्हणजे की कस्टमरचे किस्से हा अजून एक वेगळा प्रकार आहे. पण याच्यातून शिकण्यासारखं म्हणण्यापेक्षा की मला जे जाणवलं स्वतःला, त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की तुमचं अर्निंग हा वेगळा अँगल आहे ऑल टुगेदर, पण तुमचं करिअर किंवा तुमचं बिझनेस ग्राफ, एक त्याच्यातलं जे सातत्य आणि त्याच्यातला फ्लो, मग ते तुम्ही टाइम बाउंड कसं ठेवायचं ते तुमच्या परीने तुम्ही ठरवा.
तुम्ही तुमच्या आठवड्यातून, महिन्यातून, दिवसातून किती वेळ तुमच्या कामाला देऊ शकताय हे प्रत्येकीचं खूप पर्सनल असतं. मेनली ऍज अ वुमन फोकस्ड म्हटलं तर, कारण की तिचे सांसारिक रिक्वायरमेंट्स अँड लायबिलिटीज खूप महत्वाच्या असतात. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की तिला स्वतःलाच गिल्टी फिलिंग येतं, दुसरं कोणी सांगायला लागत नाही. खरंय, हे खरंय, ही प्रत्येक महिलेची स्टोरी आहे. खरंय. हो ना, घरात एकही भाजी नाहीये आणि बघा मस्त मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसली, हे स्वतःला गिल्टी फिलिंग खरंय, असतं. ते कोणी द्यायला लागत नाही. खरंय, खरंय. त्यामुळे प्रत्येकीने आपला वेळ काढावा, आपलं टायमिंग ठरवावं, आपले गोल सेट करावेत की मी किती काय केवढं केलं पाहिजे, पण करावं. खरंय. आणि जसं आता तुमचं म्हटलात की तुम्ही आता होम बेस्डच तुमचं बिझनेस आहे, तर ती जी सुरुवात आहे ते जे कसं डोक्यात आलं की बाबा होम बेस्ड, कारण की कसं असतं प्रत्येकाला असं नाही घरातून माझा काय बिझनेस होणार आहे, मला दुकानच पाहिजे तेव्हाच बिझनेस होऊ शकतो वगैरे, पण तेव्हापासून जी सुरुवात केली होम बेस्ड बिझनेसची आणि अजूनही तुम्ही ते कंटिन्यू करत आहात, तर त्याच्यात तुमचे प्रोज अँड कॉन्स काय आहेत, म्हणजे काय लिमिटेशन किंवा काय फायदे असे तुम्हाला जाणवतात त्याचे? फायदे म्हणायचं तर सुरुवात अशी होते की मी इंजिनिअरिंगचे जॉब कंटिन्यू का नाही केला. जेव्हा मी इथं आले तेव्हा तिकडच्या मला छान म्हणजे सॅलरीज, इव्हन काही इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मला ऍज अ म्हणजे फॅकल्टी म्हणून ऑफर आली. मी गेलेही, थोडस 2-4 दिवस केलंही का, पण 2 मुलं आणि त्या एक तर छोटाच अगदी 6 महिन्याचा आणि मोठा ऑलरेडी म्हणजे त्याला खूप ट्रान्झिशन झालेलं. जर आपण आई म्हणून कमी पडलो तर मग त्या जॉबचा आणि त्या पैशाचा उपयोग काय, जेव्हा त्यांच्या घडण्याच्या वयात आपण त्यांना अवेलेबल नसू तर मग उपयोग काय. त्यामुळे मी ते पूर्ण वर्ष, जर मी दुकान उघडलं असतं किंवा मी जर शॉपचं बुटीकचं प्लॅन केलं असतं, जर सकाळी 10 ते 8 वेळ जर मुलांसोबत द्यायचाच नाहीये तर मग मी जॉबच केला असता इंजिनिअरिंगचा. मग मी कशासाठी हे केलं असतं. मी केलंच त्याच्यासाठी की मला वेळेची स्वच्छंदता हवी होती. मला वेळ माझ्या परीने, जे मी जसं म्हटलं तुम्हाला की आता माझा मुलगा आईस स्केटिंग करायचा मोठा, मी नॅशनल्सला घेऊन जायचो शिमल्याला, 15-15 दिवस आम्ही तिकडे असायचो. त्याच्यासाठी त्याच्या वेळा बघून मी माझी एक्झिबिशन प्लॅन करायचे. सो इट वॉज ऑलवेज, त्यामुळे माझं होम बेस्ड असणं मला खूप फायद्याचं झालं की वेन आय एम अराउंड, वेन न्यू स्टॉक इज देअर, आय यूज टू इन्फॉर्म माय क्लायंट्स. आणि छान क्वालिटी, दर्जा आणि उत्तम क्युरेटेड सामान असणं हेच तुमचं पहिलं गणित असतं की तुमचे कस्टमर तुम्हाला सोडून कुठंच जात नाही. ओके. त्यामुळे कधी, आणि ही कशी रोज लागणारी गोष्ट नाही, दिस इज नॉट ब्रेड अँड बटर किंवा भाजीपोळी ना, लखनवी किंवा बनियान नाहीये किंवा रोज पाहिजेच. हे कसं सिलेक्टेड आहे, क्युरेटेड आहे, कधीतरी घेणारीच गोष्ट आहे. त्यामुळे ज्यांना हवे ते हमखास, ठीक आहे अभी नहीं है चलो मैं अगले हफ्ते आके देख लूंगी. सो दॅट फ्लेक्झिबिलिटी आय गेन्ड. आणि त्याच्यामुळे मला बिझनेसमध्ये मला जो बेसिक माझा हे होता हेतू की माझं घर, माझी फॅमिली दुर्लक्षित होऊ नये, तो मला बऱ्यापैकी अचीव करता आलं. त्याचे दुसरं कॉल असं आहे की येस, तुमचं सगळं लिमिटेड होऊन जातं. अर्निंग्स लिमिटेड होतात, तुमचं क्लायंट बेस लिमिटेड असतो, तुमच्याकडे वॉक इन्स नसतात. त्यामुळे तुम्हाला खूप मोठं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल ग्रोथ इन युअर बिझनेस, किंवा तुमचा 10 लाखाचा, तुमचं 10 करोड पर्यंत बिझनेस पोचला, ही ग्रोथ माझ्या बिझनेसमध्ये कधीच मला दिसली नाही. इट वॉज काइंड ऑफ अ प्रॉपर ॲज अ फ्लो, स्मूथ फ्लो, विच विल गिव्ह मी गुड डिसेंट इन्कम टू मॅनेज माय स्टाफ, टू मॅनेज माय फ्यू थिंग्स, आणि दॅट गुड फील. आणि हे असं ह्या लेवलवरती माझं राहिलं. दुसरा पण ऍडव्हान्टेज असाही म्हणू शकतो, ज्या माझ्या ओळखीच्यांनी बुटिक्स केली किंवा शॉप केले त्यांचे सोबत होणारे इतके प्रचंड खर्च, सगळे सेटअपचा खर्च, सगळा खर्च, त्याने तुमची प्राइस रेंज अफेक्ट होते प्रोडक्टची. त्याच्या पलीकडे जाऊन करोनामध्ये त्यांचे झालेले प्रचंड नुकसान, ह्या सगळा त्रास माझा वाचला. कारण करोनामध्ये मेनली खूप जाणवलं की बरं झालं आपण ह्या मोहात नाही पडलो, कारण तेव्हा अगदी टेम्पटेड होते, खूप पीकवर होते, अगदी बघितलं पण होतं आम्ही शोरूम, सगळं झालं होतं. पण असं झालं की तेव्हा जेव्हा कॅल्क्युलेशन केलं तेव्हा इट वॉज गोइंग सो एक्सपेन्सिव्ह की असं लागलं आपण करू शकू का मॅनेज. आणि एकटं, आणि मराठी माणसाचं ते पण होतं थोडंसं की असं, काही जे बिझनेस फॅमिलीज असतात मारवाडी सिंधी, त्यांच्यात कसं असतं सगळे लगेच, इकडचा भाऊ आला, तिकडचा काका आला, ते मिळून शॉपवर बसले, त्यांचं
आपल्याकडे म्हणजे एकासोबत म्हटलं की अरे 4 तास कोणीतरी या तर कोणी नसतं. सो मी म्हटलं हे होईल की नाही. सो म्हणून मी तेव्हा जो पॉज घेतला तो इन अ वे इट वॉज गुड. सो त्याच्यानंतर मग माझा निर्णय पक्का झाला की होम एंटरप्रेन्योरशिप मध्येच मला कंटिन्यू करायचंय. आणि खूप छान मग त्यामुळे मी घर मोठं केलं, एक्सपांड केलं. त्यामुळे वेळ असला की मध्ये फॅमिली आहे, वेळ असला की काही ऍक्टिव्हिटीज आहेत. माझ्याकडे खूप लेडीज येत राहतात वेगवेगळ्या निमित्ताने. त्याच्यातूनच श्री फाउंडेशन सुरू झालं. तुमचे ऑनलाईन पण प्रोडक्ट आहेत का? आहेत. ऑनलाईन प्रोडक्ट आहेत. आपली वेबसाईट आहे nazakatchicken.com. नजाकत बाय प्राची म्हणून शोधलं तरी ती पटकन मिळते. आणि आपण अदरवाईज व्हिडिओ कॉल्सवर किंवा कारण रेफरलचाच बिझनेस आहे. म्हणजे आता माझं बाहेर युएसला तर खूप क्लायंटल आहे. अच्छा. तिकडं हो. आणि तिकडं गेल्या की तिकडची तिला सांगते मग आमचे व्हिडिओ कॉल होतात. मग कोणाची आई येत जाणार असते, कोणाची काकू जाणार असते, त्यांच्यासोबत पार्सल चाललं जातं. सो खूप कमर्शियल लुक न देता त्याला छोटंसं शॉपिंग आणि मग त्याच्यात ते एक्सपोर्टचे खर्च वगैरे वाचवून आम्ही इझी लेवलवरती हे करतो. पण खूप छान म्हणजे रिस्पॉन्स त्याला आहे. ऑनलाईन व्हिडिओ कॉल्सवर किंवा आता इन्स्टावर पण बऱ्यापैकी आता सेलिब्रिटीज बरेच कनेक्ट झाले. त्यामुळे ते पण छान चालू आहे. आता जसं तुम्ही म्हटलात, जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा 6वी ते 10वी पर्यंत तुम्ही छोटे छोटे खूप असे बिझनेसेस केलेले, आणि हे आजकालच्या मुलांसाठी खूप मार्मिक उदाहरण तुमचं राहील. कारण की आजकालची मुलं जे आहेत ते फक्त म्हणजे मोबाईल गेम्स म्हणा, लॅपटॉपचे गेम्स म्हणा, आणि एवढं ऍडिक्शन आलेलं आहे. त्या दरम्यानही तुम्ही ते छोटे छोटे व्हेंचर्स केले, तर ते थोडे व्हेंचर्स काय होते आणि त्याचा फायदा किंवा त्याचा अनुभव तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये कसा लिंक करू शकतो आपण? पहिलं करेक्शन मी करीन, मुलं नाही, पेरेंट्स. मुलांची काहीही चूक नाही. मुलं हे आई वडील त्यांच्याकडे आपलं प्रोडक्ट म्हणून बघतात. माझी स्वप्न, नंतर दुसरी गोष्ट ओव्हर प्रोटेक्टिव्ह असणं, तिसरी गोष्ट त्याने फक्त अभ्यास करत राहणं किंवा त्याने फक्त शिकत राहणं. इम्प्लिमेंटेशन वयाच्या 23व्या वर्षाच्या ती करूच देत नाहीत. त्याने 1 रुपया कमवा याच्यासाठी किती मुलं आजकाल, किती पेरेंट्स मुलांना प्रवृत्त करतात. ते मॅक्सिमम आता आहेत आजकाल यंग एंटरप्रेन्योरशिप केसेस छान वाढल्या आहेत. यू विल सी टेड टॉक मध्ये पण युथ वाढलंय. लकीली सोशल मीडियामुळे किंवा ग्लोबलायझेशनमुळे ह्या गोष्टी वाढल्या आहेत. पण ऍज अ तुम्ही जर पाहिलं ना, ज्ञानेश्वर जन्मावा शेजारच्या घरी. माझ्या मुला नको, आता ह्यांनी करावं, 10व्या वर्षी त्याने पेपर टाकायला जावं, पण शेजारच्या मुलांना. माझ्या मुलाने छान करिअर करून गब्दूल पगाराची अमेरिकेतली नोकरी मिळवावी, कम्प्युटर इंजिनिअरिंग करावं. म्हणजे हा माइंडसेट जो आहे पेरेंट्सचा, त्याच्यामुळे आपल्या मुलाला बिनदिक्कत सायकलवर पाठवणं असो, आपल्या मुलाला एखादी गोष्ट विकायला सांगणं असो. सी एंटरप्रेन्योरशिप कुठून, हा त्याने केलेलं काही एखादी गोष्ट आहे, त्यातल्याच सोशल मीडियावर आता अलाव करतात. म्हणजे रील्स बनवणं आहे, त्यांनी काही करून दिलं, अभ्यास बिघडवून नाही बरं का करायचं, हे क्लॅरिटी असते. कारण आपल्याकडे 90%ला तर काहीच व्हॅल्यू राहिली नाही. म्हणजे खूप कमी पेरेंट्स आहेत जे अरे छान 70% मिळाले म्हणून पेढे वाटणारे पेरेंट्स कमी आहेत. पण हा माइंडसेट पेरेंट्सचा बदलायला पाहिजे की तरुण किंवा लहान वयापासून मुलांना पैशाची व्हॅल्यू देणं, त्यांनी फक्त सेव्हिंग नाही पण त्यांनी कमवणं, कमाईचा आनंद देणं, हे काम करणं, त्याने हे करणं. छोटेखानी जे आमची शाळा आहे हुजूर पाका, माझी शाळा म्हणजे त्यांची कात्रजची जी ब्रांच आहे, तिथं आम्ही काही वर्ष ही सिरीज घेतली. तर तिथं मी म्हणजे आम्ही क्षितिज म्हणून अख्खा एक उपक्रमच घेतला तिथल्या मुलींसाठी. तर तिथं मी यंग एंटरप्रेन्योर्सवर मी पूर्ण सेशन्स घ्यायचे. वा. आणि इतका सुंदर, यू वॉन्ट बिलीव्ह, म्हणजे तुमच्याकडे काय स्किल सेट्स आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला जर अर्न करायचं असेल, म्हणजे सपोज मी त्यांना असं सांगायचं की तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला 500 रुपयाचे साമ്പत्तिक, थोडा मिडल क्लासच्या मुली तिकडे जास्त असेल, तर तुमची आई तुम्हाला बर्थडेला देते का? हो, आई देते. बरं, बर्थडेला डेकोरेशन, केक, 500. तुमच्या आईचा बर्थडे आणि तिला तुम्हाला 500 रुपये द्यायचे, तर तुम्ही कसे देणार? खूप छान क्वेश्चन. मग त्या म्हणणार की आम्ही जमा करू, काकांनी दिलेले, ह्यांनी दिलेले, हे करू.
म्हटलं तुमच्यापैकी किती जणांना वाटतंय की मी अर्न करू शकते आणि ते मी तिला त्याच्यातून तिला एक सरप्राईज बर्थडेला तिचा बर्थडे मी सेलिब्रेट करू शकते. तर ₹500 तुम्हाला जर एका महिन्यात अर्न करायचं असेल तर तुम्ही काय काय करू शकता. यू वोंट बिलीव्ह, मुलींकडे इतक्या आयडियाज असायच्या. वी यूज टू मेक अ लिस्ट. आहेत माझ्याकडे अजून लिस्ट ठेवलेल्या. म्हणजे मेहंदी काढण्यापासून कोणाला पुस्तक रिडिंग करून दाखवणं आजोबांना पासून त्यांचं छोटंसं काम करून देण्यापासून ते इतके म्हणजे इतकं काय काय प्रोजेक्ट्स आम्हाला मिळाले ज्याच्यातून त्या करू शकतात आणि त्या करतात. आणि त्याच्या काही जणींनी यू वोंट बिलीव्ह अजूनही टचमध्ये आहेत जे करतात. हे प्रोजेक्ट मी अजूनही नंतर लेडीजसाठी पण इम्पॅक्ट सोल्युशन या नावाखाली सुरू केलं होतं की ज्या महिला जे तुम्ही आता मगाशी म्हटलात त्याच्यात आम्ही हे काम करतो की महिलांनी कसं करावं किंवा छोटे छोटे प्रोजेक्ट ते फक्त मुलांसाठीच सीमित नाहीत, लेडीजही करू शकतात आणि बऱ्याच जणी करतात आहो की छोटस उगाच क्रोशाचं काहीतरी करून कुठेतरी विकलं. आणि म्हणजे आपल्या इकडे हे खूप चांगली गोष्ट आहे, याची लाज नाही वाटून घ्यायची. करतात छोटे मोठे, एखादी काहीतरी पाककृती करतात किंवा आम्ही ह्या वर्षभर विशेष काही करत नाहीत पण त्या काकू लोणचंच तर उन्हाळ्यात करून देतात. असे आपल्या ग्रुपमध्ये खूप जणी आहेत की त्यांचे छोटे छोटे छान छान काहीतरी लघु उद्योग आहेत आणि जे वर्षानुवर्ष त्या करतायत. तर तुमच्यातलं स्किल सेट जिवंत ठेवण्यासाठी आणि तो कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी हे प्रत्येकीने छोटं मोठं काहीतरी करत राहिलं पाहिजे. खरंय खरंय. आणि जसं आता तुम्ही एका चांगल्या हिंदू फॅमिलीतून येऊन एक मुसलमान फॅमिली बरोबर लग्न केलं, कारण की खूप आता कॉन्ट्रोवर्सी आपण बघतो आणि एक वेगळीच इमेज समाजामध्ये करून ठेवलेली आहे. पण तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व किंवा तुम्हाला जसं स्वच्छंदी जगलात, लग्न कोणाबरोबर झालंय, कोणत्या रिलिजनच्या याच्यामध्ये झालंय, कोणत्या फॅमिलीमध्ये झालंय, म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीकडे बघून कोणालाही नाही वाटणार आहे की असंही असू शकते. म्हणजे इव्हन सेम रिलिजन मध्ये लग्न झाल्यानंतरही काही बायका स्वतः कसं जगायचं किंवा स्वच्छंदी कसं जगायचं हे पण त्यांना जमत नाही, त्यांना असं खूप बॉदरेशन सारखं वाटतं. तर तुमचे अनुभव काय असतील किंवा तुमचे अनुभव काय आहेत, असं थोडंसं एक कमेंट द्या मला. खूपच हा गहरा विषय आणि डीप विषय. म्हणजे काय सांगावं, ऍक्च्युली जगात म्हणजे मी ह्या तत्वावर विश्वास ठेवते की जगात 2 प्रकारची माणसं असतात, एक चांगलं आणि वाईट. ह्याच्या पलीकडे दुसरा धर्म नसतो. त्यामुळे रिलिजन हा फार व्हास्ट विषय आहे आणि तो फार चुकीच्या पद्धतीने हँडल केला जातोय सध्या समाजात, कारण की तो प्रत्येक जण त्याच्या पर्सनल फायद्यासाठी त्याचा वापर करतोय. त्यामुळे म्हणून त्या कॉन्ट्रोवर्सीज आहेत. माझ्या स्वतःच्या पर्सनल केसमध्ये तर मी असं म्हणेन की धर्म हा इतका चांगला माझ्याकडे आला, खूप प्रेमाने आला. कारण की धर्म किंवा प्रेम म्हणजे काय तर एकमेकांचा रिस्पेक्ट असणं. व्हेरी गुड. तुम्ही तुमच्या पार्टनरचं, तुमच्या फॅमिली मेंबर्स, मग तुमचा मुलगाही असो, तुमची सासूही असो किंवा तुमचा यजमान असो, एकमेकांचं रिस्पेक्ट ठेवणं. त्यांनीही तितकाच प्रचंड माझा आदर ठेवला. कधी मला म्हटले नाहीत की तू आज कन्व्हर्ट हो, कधी मला म्हटले नाहीत की तू नॉनव्हेज खा. माझ्या घरी आज वास्तुशांतही झाली, तितक्याच प्रेमाने माझ्या घरी ईदही होते. त्याच प्रेमाने मीही त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनवायला शिकले. मी खात नसूनही मी ते 100 लोकांचं ईदचा स्वयंपाक करू शकते. त्याचं कारण कोणी तुम्हाला फोर्स न करता जेव्हा तो आदर देतो तेव्हा तो आदर तुम्हालाही घ्यावा असं वाटतो आणि द्यावासाही वाटतो. तर जगात मला वाटतं प्रत्येकाने ह्या गोष्टीचं नेहमी हे घेतलं पाहिजे की प्रेमविवाहात असो नाही तर म्हणजे अरेंज मॅरेज असो, लग्न जेव्हा येते तेव्हा लग्न संस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचा जो दुवा आहे तो आहे आदर एकमेकांबद्दलचा आणि विश्वास. तो जर तुम्ही गेन केलात मग पुढचं आयुष्य मला वाटतं खूप सोपं होतं किंवा सोपं करवून घेता येतं. सर हा मला जाणवलेला फरक आहे की मला देवाच्या कृपेने म्हणा किंवा मी नेहमी म्हणत असते किंवा आपल्या आईवडिलांच्या पुण्याने म्हणा, मला कधी ह्या विषयासाठी ह्या लेवलचं लढा द्यावा लागला नाही. कारण इंटलेक्च्युअली खूप सगळे छान फॅमिली, मित्रमैत्रिणींपासून सगळेच जण मला खूप छान भेटत गेले. खरंच आहे. आणि तशा पद्धतीने मी बघितलं ना तुमचं जे
व्यक्तिमत्व आहे, स्फूर्तता आहे, फ्रीनेस आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतः उभ्या नाही राहत, तुम्ही बाकीच्या महिलांनाही उभे करताय. तर हे जे आहे ना, हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्या व्यक्तीला खूप क्लिअर असतं की मी काय आहे आणि मी कोणाबरोबर आहे आणि मला काय करायचं. आणि ह्या क्लॅरिटी मला तुमच्यामध्ये खूप क्लिअर कट दिसलेल्या आहेत. आणि जसं आता तुमची नजाकत ही जे आहे, नजाकत लखनवी चिकन करीचं जे आहे ते, त्याचं युनिकनेस काय आहे मार्केटच्या कम्पॅरिझन मध्ये आपण जर केलं, तुम्हाला काय वाटेल काय युनिकनेस असलं पाहिजे आहे? नजाकत बद्दल बोलूयात का? नजाकत बद्दल म्हणाल तर मार्केटशी कंपॅरिझन म्हणजे पहिली गोष्ट, माझ्याकडे इन हाऊस ऍट धिस मोमेंट 12,000 प्लस क्युरेटेड पीसेस असतात. हे स्वतःच्या हाताने बनवलेलं असतात का? सगळं हे हँडवर्क असतं. हो, इट इज कम्प्लिटली हँडवर्क. यू कॅन सी इट. हे सगळं हाताचं काम आहे. मशीनचं नाहीये. ह्याला कटी मुकेश म्हणतात, ही वरून जी लावलेली आहे. हा कटादाना आणि पूर्ण हँड जाली आहे. सो लखनवी वर्क हे पूर्ण माझं सगळं लखनऊन येतं. मी डुप्लिकेट सुरत तिकडचं कुठलंही मशीन वर्क केलेलं लखनवी ठेवत नाही, आरी वर्क ठेवत नाही. माझ्याकडे ऑथेंटिक चिकनकारी गेले कित्येक वर्षानुवर्ष, म्हणजे माझ्याकडे खूप कस्टमर असे आहेत कि अरे 20 साल पहले लिया वैसा का वैसा है, 15 वॉश करो तो नया, तो अभी भी लोग म्हणजे कलर वगैरे मिक्सअप नाही होत पूर्वीच अजिबात नाही, अजिबात नाही. अच्छा. आणि आता तर थोडे होऊ शकतात, कारण आता फॅब्रिक्सची व्हरायटी वाढली आहे. पूर्वी प्युअर कॉटन, सिल्क, जॉर्जेट असे ठरलेले 3-4 कापड असायची. आता फॅब्रिक्स 18-19 प्रकारांचे आलेत. सो खूप छान व्हरायटी आता आली आहे. आणि मार्केटपेक्षा म्हणाल तर माझं सेल्फ क्युरेटेड असतं. मी स्वतः सामान आणते, मी स्वतः खूप त्यात इन्व्हॉल्ड असते. माझं प्रेम आहे, हे पॅशन आहे. मी कोणाला काय आवडेल, म्हणजे मग ती व्यक्ती समोर उभी राहिली की मी 3ऱ्या मिनिटात त्या व्यक्तीचा, म्हणजे व्हिडिओ कॉलवर सुद्धा मी पीसेस त्यांचे सिलेक्ट करून देते. त्यामुळे काही वेळा तो फार मोठा स्ट्रगल असतो. काही कस्टमरना जब आप रहोगे तभी मैं आऊंगी, नाही स्टाफ नाही चाहिए. तो हा पण एक वेगळा प्रकारचा स्ट्रगल मला आमच्याकडे असतो. पण ते प्रेम असतं असं मी धरते. आणि खूप त्या बाबतीत मी खूप लक्की, म्हणजे कस्टमर सगळ्या प्रकारचे मिळतात. काही काही चिकू करणारे असतात, काही वेळा खूप प्रेम देणारे असतात. पण आय एम मोस्ट वेलकम. म्हणजे इतक्या लेडीज मला गेल्या वर्षात भेटल्या आहेत. 15, इट्स अ लॉंग जर्नी. काही जण अजून खूप कनेक्टेड आहेत. मोठ्या मोठ्या घरातल्या लेडीजची त्याच्यातून येणारी, मग ते काही वेळा फक्त शॉपिंग हे त्यांचं एक ब्रिदिंग स्पेस असते, त्या त्याच्यासाठीच येतात. मग त्यांच्या डोळ्यात ते मला दिसतं, कळतं. मग मी त्यांना म्हणते चलो बैठते की 2 मिनिट, चला आपण बसून जरा कॉफी पिऊयात, राहू देत नंतर. मग ते त्याच्या तो जो मी टाइम असतो त्यांचा ना. आणि आय एम द मोस्ट स्ट्रेंजर. मला त्यांच्या नवऱ्याचं नाव सुद्धा माहिती नाही. ओके. सो आय एम द बेस्ट प्लेस टू डिस्कस. म्हणजे तुमच्याकडे रेडीमेड ड्रेसेसही आहेत, त्याचबरोबर पीसेसही आहेत, ड्रेस पीसेसही आहेत, सगळं आहे माझ्याकडे. लखनवीमध्ये जे आहे साडीज, कुर्तीज, शॉर्ट टॉप, लॉंग टॉप, पॅन्टचे खूप प्रकार आहेत. पॅन्टही आहेत खूप छान. पॅन्ट, धोती पॅन्ट, कफ्तान मधले आहेत, अफगाणी, ट्यूब, काय तुम्ही म्हणाल ते प्रकार आहेत. प्लाझोज, गराराज विथ द फॅब्रिक्स, सगळे कॉम्बिनेशन आहेत. दुपट्टे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. शिफॉन मधले आहेत, मलचंदरीचे आहेत, कॉटन्स मधले आहेत, हेवी वर्कचे आहेत, कमी हेवी वर्कचे आहेत, सिल्क मधले आहेत, स्टोल्स आहेत, पोटलीज आहेत, ट्रेज आहेत. आता आम्ही माझे क्लायंट्स आहेत, त्यांचं अख्खं वेडिंगचं आम्ही पूर्ण करून दिलं होतं. सो वी डू टेक ऑर्डर्स फॉर वेडिंग्स ऑर बिग इव्हेंट्स, जिथं आम्ही कस्टमाइज्ड ऑर क्युरेट. आता माझे एक बॉम्बेचे फ्रेंड कस्टमर आहे, त्यांचं आम्ही पूर्ण मुंज आहे तिच्या मुलाची, तर ते सगळं आम्ही म्हणजे पूर्ण त्यांची लखनवी जॅकेट्स पासून सगळं आम्ही बनवून देतोय. सो इट्स अ बिग गुड प्रोजेक्ट. अच्छा. तर अशा टाईपही लखनवीमध्ये आपण म्हणजे आमच्या आता ह्या जर्नीपर्यंत आम्ही आलो की लेहंगाज, गराराज, वेडिंग कलेक्शन्स किंवा तुमच्या स्पेशल मोमेंटसाठीच थीम बेस्ड ऍक्टिव्हिटी असंही आपण करून देतो. ग्रेट. आताही तुम्ही तुमचे एक्झिबिशन्स लावतात, तर दुबईचं जे पहिलं एक्झिबिशन आणि आताच्या एक्झिबिशन मध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो आहे? आता पूर्वीच्या मनाने कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. अच्छा. पूर्वी कसं होतं, लखनवी विकणारे पुण्यात म्हणा कुठेही कमी लोक होते. आता कसं झालंय, आता बिकॉज इट्स ट्रेंडिंग, गेल्या काही 4-5 वर्षात खूपच लखनवीचा ट्रेंड आला. अच्छा.
त्यामुळे जे जनरली न विकणारे लोक पण थोडेफार पीसेस ठेवायला लागले. अच्छा. म्हणजे बऱ्याच आता समर्स मध्ये तर खूप ठिकाणी लखनवी मिळतं. म्हणजे खूप असे नॉर्मल कॅज्युअल जे दुकानदार आहेत ते पण लखनवी आणून ठेवतात की बुवा गर्मी में डिमांड राहती आहे, लोक विचारतात आहे का. तर त्यामुळे माझं ते कॉम्पिटिशन आपल्यात ओव्हरऑल खूप वाढली आहे. त्यामुळे होतं कसं की ज्यांना त्यातलं कळतं की हा पीस अरे येतो मैंने ऑनलाईन 1300 में देखा था किंवा अरे तुमच्याकडे 2,500 आलाय आम्ही तर 1300 पाहिलं होतं ऑनलाईन, तर ती कंपॅरिझन समजणारे कस्टमर असतील तर ते आम्हाला बेनिफिट होतो. आणि बऱ्यापैकी येतात लोक, म्हणजे बेनिफिट चांगल्या ह्यानेच येतात. एखाद दोन असतात की जे अगदी ऑनलाईनच्या याच्यात अरे कापडातला फरक कळणारे आणि ते त्या दृष्टीने येतात. पण तो असा आता बेनिफिट म्हणा किंवा एक प्रॉब्लेम म्हणा किंवा ही फेज आली की आता थोडी कॉम्पिटिशन स्ट्रॉंग आहे, पण त्याच्याने मजा पण खूप येते. कारण अजून देन यू ट्राय टू इम्प्रूव्ह युअरसेल्फ की हा वा मग आम्ही पण आमच्या होलसेलर्सना, आम्ही आमच्या डिलर्सना, म्हणजे माझ्याकडूनही काही जण घेणारे आहेत की रिपर्चेस करून देसेल औरंगाबादला आहे कुठे, अच्छा, किंवा माझे मॅन्युफॅक्चरर्स आहेत किंवा आम्ही पण थोडंसं पार्शल मॅन्युफॅक्चरिंग करतो. मग आम्ही आमच्या युनिटला त्रास देत होतो, एक बी धागा, एक बी कलर. पण कसं असतं, हे हँडवर्क आहे. त्याच्यामध्ये मी नेहमी सांगते की लखनवी इम्परफेक्शन असणं हे त्याचं ऑथेंटिक असण्याचं लॉजिक आहे. तुमचा पीस एकदम परफेक्ट वाटला याचा अर्थ समजा की तो मशीन वर्क आहे. एखादं छोटस होल निघालं, एखाद्या ठिकाणी धागा खेचला गेलाय, काही ठिकाणी असं कापड थोडस असं विरल्यासारखं हलकंसं वाटलंय, समजा की हे खरंच खाटेवर बांधून केलेलं काम आहे. ओके, हे लोकांच्या लक्षातच येत नाही की हँडवर्क म्हणून तुम्ही घ्यायला आलाय आणि तुम्ही स्वतः कुठली व्यक्ती, आपण एआय नाही होत. एआयने बनवलेलं लखनवी चिकनकारी जेव्हा येईल तेव्हा कदाचित असेल एकदम परफेक्ट, आणि ते मजा नाही येणार त्याच्यात. ती आज जी जसं घोंगडीची मजा वेगळी असते, लखनवी चिकनकारीची मजा वेगळी असते. हँडमेड ज्वेलरी तुम्ही बघितलीत, सेम लॉजिक त्याच्यात निघतात, सिमेट्रीमध्ये इश्यू असतो. सेम इज हिअर. खूप बारकाईने बघितलं तर कुठं ना कुठं काही ना काही जण असतात जसं भिंग लावून अगदी चेक करतात. असंच म्हटलं, अरे छेद निकलेगा, 3 निकलेंगे, देखो देखो. खूप इन्साइटफुल ऑब्झर्वेशन. हे मला माझ्या नॉलेजसाठी खूप चांगलं झालंय हे तुम्ही सांगितलंय. नाही, कारण आम्हाला नवीन जणांना ते अरे इसमें त्यांना असं बाप रे मैंने मुझे तो फसा दिया, इसमें छेद निकला. मी त्यांना सांगते की मोहरी एवढा छेद इज व्हेरी कॉमन. वर्क करताना धागा ओढला होतो तिथं ते धागा असा वेगळा होतो. आता हे सुद्धा तुम्ही असं बघितलं तर वर्क करून तुम्हाला कुठेतरी दिसेल, पण इट्स व्हेरी कॉमन. तर लोकांनी समजून घेतलं पाहिजे की हँडवर्क आहे, कोणीतरी हाताने अख्खं केलंय तर ते निघणारच आहे. आणि आता जसं तुम्ही आता हे जे चिकन करीचं जे वेंचर चालू केलं आहे, त्याचबरोबर तुमचं श्री सोशल फाउंडेशन, याची सुरुवात कशी झाली आणि का करावीशी वाटली तुम्हाला? मग अशी तुम्हाला सांगत होते बघा की काही लेडीजना बसून आम्ही चहा पितो, गप्पा मारतो, हा विषय जो झाला. मी हुजूर पागेत वाढलेली, बॉर्न अँड ब्रॉटअप महिलांमध्ये, मुलींमध्ये, कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजला, लेडीज कॉलेज. बिझनेस माझा नजाकत, जिथं परत लेडीज असतात. मग मी लोकमत सखी मंचची काही वर्ष 3 वर्ष कोऑर्डिनेटर होते, तिथं परत महिला. आमचा इथे एक लोकल क्लब होता, त्याच्यात इथे मी सेक्रेटरी होते काही वर्ष. या सगळ्या फेजमध्ये मला इतक्या सतत महिला कनेक्ट झाल्या आणि मला रिअलाइज झालं की एक स्ट्रॉंग प्लॅटफॉर्मची गरज आहे. काय होतं, थोडंसं अंडर प्रिव्हिलेज्ड किंवा ज्यांच्याकडे कमी रिसोर्सेस आहेत अशांसाठी खूप साऱ्या योजना किंवा खूप सारी सहानुभूती असते, पण चांगल्या घरातल्या एड्युकेटेड प्रिव्हिलेज्ड वुमनसाठी काही प्रॉब्लेम असू शकतो ही जाणीव समाजाला खूप कमी आहे. खरंय. सेकंड, ज्या स्वतःच्या इच्छेने जेव्हा आपल्याला बॅकस्टेप घेतात करिअरमध्ये, जेव्हा त्यांना परत आज करिअरमध्ये शिरायचंय, त्यांच्यासाठी असं पूर्ण परत व्हाईट कॅनव्हास असतो. खरंय. आणि मिश्र रंगांनी की त्यांना कळतच नाही ह्याच्यातून कुठलं पेंटिंग बनवायचं. खरंय. आणि मार्केटही त्यांच्यासाठी ऍक्सेप्टन्स नाही, ऍक्सेप्टन्स. आणि प्रत्येक वेळेला आता कशाला करायचंय, आहे ना आपल्या घरी चांगलं कमवतोय ना, असा लॉजिकल, म्हणजे लॉजिकचीच लोक अजून जास्त भेटतात. त्या स्वतःही किटी पार्टी आणि अशा गोष्टींमध्ये स्वतःला एंगेज ठेवायला शिकतात, पण मनाच्या कोपऱ्यामधला जो एम्प्टीनेस आहे
की आता आज पाखरं उडून गेली, ज्यांच्यासाठी एवढं सगळं सोडलं. आणि आजकाल मुलं फार लवकर बाहेर लवकर पडतात, लवकर घरात असून लवकर डिटॅच होतात. खरंय खरंय त्यांना दुसरी आई मिळाली. खरंय पूर्वी अडचण विचारायला येणारा मुलगा आज गुगलवर डाऊट शोधतो. हो तो अरे आईकडून जात नाही. नाही त्यामुळे आईपणातलं जे गुंतागुंत आहे प्रेमाबद्दल नाही, काही इमोशनल क्वेश्चन बद्दल नाही, पण लवकर डिटॅचमेंट मुलांची व्हायला लागली आहे. त्यामुळे तिने स्वतःवरती फोकस लवकर करायची वेळ यायला लागली. जे कदाचित आपल्या आयांच्या वेळेला मुलगी ऑलमोस्ट लग्न होईस तर पेरेंट्स कनेक्टेड राहायचे. इव्हन अजूनही मी माझ्या आईला रोज फोन करून विचारते आणि सांगते अगं हे असं झालं तसं झालं. तो बॉन्ड राहीलच, त्याच्यावर बॉन्ड हा विषय नाहीये. कम्युनिकेशन नाहीये ना, कम्युनिकेशन नाही. त्या व्यक्तीचं स्वतःचं स्वत्व तिने मिडल एज मध्ये आल्यावरती रिगेन करायला होणारा त्रास, त्याच्यासाठी इज आउट करण्यासाठी आपल्याकडे वेज प्रोव्हाइड. सो वी आर ट्राइंग टू गेट द स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट, की एखादी व्यक्ती आज आपल्याकडे आली, तिला आज काहीतरी करायचंय, हाच असतो ना, मला काहीतरी करायचंय, पण काय आणि कसं सुरू करू. मग काही ते सुरू करतात. म्हणजे तिची आवड एकातली असते आणि आता चला मला एक होलसेलर भेटलाय म्हणून मी काय इकडच्या साड्याच विकून बघते. हा जो आहे ना, की तू तुझं आधी बघ की तुला कशात आवड आहे, तुम्हाला काय केल्याने छान खरा आनंद मिळणार आहे, का फक्त काहीतरी करायचं म्हणून तुम्ही 4 पैसे स्टार्ट केलेला बिझनेस आहे टेम्पररी, हे मॅपिंग झालं पाहिजे. सो आम्ही एक आता आमच्या अष्टभुजा म्हणून थीम आहे. आम्ही त्याच्यामध्ये अगदी फॅशन, ट्रॅव्हल, लिडरशिप स्किल्स असे बरेच विंग्स आहेत. एंटरप्रेन्योरशिपची तर सगळ्यात महत्वाची. तर आम्ही वेगवेगळ्या विंग्स मधून सगळ्यांचं एक इनडायरेक्ट मॅपिंग करतो. त्यांना नाही सांगत की तुम्ही आम्ही तुमचं, पण ते आपोआपच ते अशा सेट करत जातात की मला हे करायला आवडतंय, मला अँकरिंग छान जमायला लागले आता मला. आणि आम्ही कुठल्याही प्रोग्रामला आमचा रूल असतो की जो स्किल सेट ज्याच्याकडे आहे त्याला ते नाही द्यायचं. अच्छा, इफ यू आर गुड अँकर तुला नाही अँकरिंग द्यायचं. अच्छा, ज्याला डान्स असतो आमच्याकडे तर अशा नॉन डान्सर्स परफॉर्म करतात. म्हणजे जिथे आपल्याला स्ट्रगल आहे तेच काम द्यायचं त्यांना. मग त्याच्यासाठीच तर आपलं घर आहे ना, त्याच्यासाठीच तर प्लॅटफॉर्म आहे ना. उपयोग काय, हा हिला येतं दरवेळेला तीच तरी सुद्धा आता आमचं काही ठिकाणी होतं की हा तिचं पाहिजेच हा गाणं, मग आम्ही त्यांना म्हणतो हो बाई तुझं गाणं नाही शेवट सुरुवात होईल, पण मध्ये बाकीच्यांना करू दे. सो दॅट इज हाऊ वी ट्राय टू कम्पेन्सेट की कार्यक्रम अगदीच बेसूर बेताल नाही व्हायला पाहिजे, पण सगळ्यांना म्हणजे आम्ही सिलेक्टच करत नाही. आम्ही ऑप्शन टाकतो की कोणाकोणाला हे रोल घेण्यात इंटरेस्ट आहे. त्यांनी जो नाव दिलं 90% मी एंड अप की हा तू आता इच्छा ना तू हे कर. बरोबर. तर त्यामुळे अनेक महिला आता खूप मोठ्या स्केलच्या पण खूप म्हणजे अगदी आता जसं फर्ग्युसनच्या HODs आहेत, पेरंट बॉडीवर आहेत असे पण आहेत, काही NGOsच्या फाउंडर्स आहेत, काही मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनच्या इन्चार्ज आहेत. अशापासून ते अगदी घरी छोटं मोठं काम करणाऱ्या माझ्यासारख्या अजून लाडू बनवणाऱ्यापासून काही केटरिंगची ऑर्डर घेणाऱ्यापासूनच्या पण सगळ्या, म्हणजे देर इज अ बिग कॅनव्हास ऑफ लेडीज हु इज वर्किंग टुगेदर. असं काही आम्ही हे नाही ठेवलं, डिस्क्रिमिनेशन नाही केलेलं की ह्याच पाहिजेत त्याच पाहिजेत. एव्हरीवन इज अराउंड. आणि नजाकत जे आहे नजाकत लखनवी चिकन करी आणि श्री सोशल फाउंडेशन याचं लिंक काही आहे का? मी एक लिंक आहे ते तर आहेच. आणि माझा सुरुवात केली, तुम्हाला हा माझा बिझनेस आहे आणि स्त्री सोशल फाउंडेशन हे जे आहे हे माझं स्वप्न आहे. अच्छा. आणि स्वप्नापेक्षा सुद्धा मोठं त्याला म्हणता येईल की हा माझ्या मनात म्हणजे त्याला म्हणतो सृजनशील मन असतं आपलं, त्याला एक खत पाणी घालण्यासाठी म्हणून. आणि आजूबाजूला अस्वस्थ होतं जेव्हा म्हणणं की हे ह्याच्यातून काहीतरी करायचंय, आणि त्या जाणीवेतून सुरू झालेली ती संस्था आहे. त्यामुळे मीही शिकतेय. लीडर म्हणून कोणी बॉर्न होऊन येत नसतो, आम्हीही शिकतोय. सगळे खूप छान जणी भेटतायत. त्यामुळे स्त्री सोशल फाउंडेशन नक्की खूप वेगळ्या लेवलवरती जाईल आणि त्याच्यात त्या दृष्टीने कामही चालू आहे. आता जवळजवळ 1700 जणी कनेक्टेड आहेत डायरेक्टली इनडायरेक्टली. रजिस्टर्ड मेंबर ऑलमोस्ट 200 आहेत, जे की ऑफिशियली खूप छान पॅशनेट. आता बॉम्बेचे आहेत, एक जण औरंगाबादचे आहेत, त्यामुळे तर बाहेरही आपल्या कक्षा रुंदावत चालल्यात. त्यामुळे हो हो हो. आणि खूप मनापासून. आणि अचानक आम्ही असं खूप मेंबरशिप फॉलोअप घेत नाही. एकदा जे उलट असतं का व्हायचंय बाई जॉईन, म्हणजे म्हणजे असं नको की आम्ही जॉईन किंवा मुझे क्या मिला असं नको.
हा. तुम्हाला का जॉईन करायचंय, तुम्ही कुठल्या माइंडसेटने येत आहे, हम्म, की फक्त काही जणांना फक्त सेल करायचं असतं प्रोडक्ट, हम्म, हम्म, मग नका रजिस्टर हो. तुम्ही आमचे ओपन ग्रुप आहे त्याच्यात सेलिंगचे दिवस असतात, तिथं जॉईन व्हा. तुम्हाला त्याच्याहून जास्त तुमच्या काही आकांक्षा आहेत, इच्छा आहेत, तुमची काही ध्येय आहेत, मग तुम्ही रजिस्ट्रेशन कडे या, असं मी उलट सांगतो. बरोबर आहे. आणि मी तुमचा एक प्रोग्राम अटेंडही केला आहे आणि मला खूप छान वाटलं, ज्याच्यामध्ये महिला डान्सही करत आहेत आणि महिला नाटकही करत आहेत. म्हणजे आता जसं ती माझी जी आपली मैत्रीण आहे मंजुषा, ती ह्या वयामध्येही पण इतका तो स्टेज डेअरिंग आणि पूर्ण स्टेज कव्हर करणं, आणि म्हणजे मला माझ्यामध्ये ती हिंमत नाहीये ऍक्च्युली, ती पण तिच्यामध्ये ती आहे. म्हणजे हे जे आहे ना, अनुभव, स्ट्रगल कसं पण असतं, ह्या वयातही आपण पुढे जाणं आणि येणं आणि बोलणं. काही वेळा जण तुमचे अनुभव जे असतात ना, ते तुम्हाला धक्का देतात. दे गिव्ह यू दॅट स्ट्रेंथ, की आज तागत हे असं आता का नाही, हे झालं आता हे का नाही. हा जो असतो ना, तो ज्यांच्या आतमध्ये ती मशाल तेवत ठेवण्याचं, मी ज्योत नाही शब्द वापरला, मशाल बोलले, ती ठेवण्याचं सामर्थ्य आहे ना, त्याच ते करू शकतात. जो तुम्ही मंजुषामध्ये पाहिलात, तशा अजून आमच्याकडे एक आहेत, अशाच आहेत त्यांच्यासारख्याच. आणि म्हणजे मी पण रोज शिकते, की कारण, आणि मला असं वाटतं जो रोज शिकू शकतो तोच काहीतरी करू शकतो. प्रत्येक व्यक्तीकडून, आज तुम्ही आलात, मी तुमच्याकडून आज मी 4 गोष्टी बघितल्या, की हाऊ नाईसली यू मॅनेज, कुठल्या कुठल्या गोष्टींचं कसं केलंय. तर हे प्रत्येकाच्यात हे स्किल असणं गरजेचं आहे. कधीच आता माझं सगळं झालं बाई, आता मी मुलं वाढवली, मला काही विशेष, मला फक्त प्राची मज्जा करायची आहे बरं का, मला काही करायला सांगू नकोस. मग मी अशा बायकांना थोडं म्हणते, यांना नको बाई, पटकन रजिस्टर करून घेऊ, थांबा. ज्यांना काहीतरी करायचंय ना, त्यांना खेचा, कारण मग त्या दुसऱ्यांना पण तयार करतात. खरंय. त्यामुळे आणि तुमच्या बरोबर आता मी बघितलंय, खूप फिल्म स्टार वगैरे जॉईन झालेले आहेत, आणि ते खूप नवीन आणि खूप चांगली गोष्ट आहे की एवढे चांगले लोक पण तुमच्याबरोबर जॉईन होत आहेत. आणि ते कसं काय ते लिंक झालं, आणि कसं तुम्ही कनेक्ट करतात त्यांना? आपण म्हणजे ऍक्च्युली कसं, सगळे जेवढे फिल्म स्टार्स असतात ना, तेही खूप छान माणसं आहेत. खरंय. दुसरी गोष्ट मी पाहिलं, की आपण जसं म्हणतो, की जितकं झाड भरलेलं असतं ना, तितकं ते खाली झुकलेलं असतं. जितके मोठे सिने स्टार्स आहेत, तितके ते नम्र, विनम्र आणि इतके गोड वागतात, रिसेप्टिव्ह असतात, खूप छान. आणि पहिली गोष्ट, त्यांच्या मर्यादा आपण ओलांडल्या नाहीत, त्यांना इरिटेट होईल असं आपण काही केलं नाही. आणि आपले आणि त्यांचे हेतू स्वच्छ राहिले, किंवा आपण त्यांना आपल्या म्हणजे स्त्री फाउंडेशन तर्फे ह्या गोष्टीसाठी बोलतोय आणि ह्या गोष्टी केल्यात. यू वोंट बिलीव्ह, फाउंडेशनचं असो किंवा नजाकतचे आटू, इतके छान आणि खूप प्रेमाने भेटणारे लोक आहेत. त्यांचाही स्ट्रगल खूप वेगळा आहे. त्यांच्या मागे तर ग्लॅमरचा एवढी मोठी चढावड, आणि त्याच्यामध्ये अनेक सुंदर, गोड आणि छान स्त्रिया आहेत. आणि आपल्या मराठी अभिनेत्रींना तर अजून खूप वेगळ्या लेवलचे चॅलेंज आहेत, कारण की बाकीच्या क्षेत्रामध्ये बॉलिवूड किंवा इकडे थोडंसं अंग प्रदर्शन किंवा थोडंसं वेगवेगळ्या गोष्टींकडून खेचायची ती सवय आपल्या ज्या आहेत मराठी अभिनेत्री, त्या सहजासहजी संस्कार सोडत नाही. त्यांच्यासाठी जेव्हा सेकंड इनिंग किती, पण तुम्ही बघाल, एकेकीला बघा, ज्या तिशीच्या पुढच्या गेलेल्या आहेत सगळ्या, अनेक, अगदी भार्गवी चिरमुले असू देत, हे असं पूजा, प्रार्थना बेहरे, तर काल प्रार्थना सोबत होतो, किती गोड दिसतात, किती गुणी आहेत, अभिनय करतात, मूवीज बनवतात, काम करतात. सगळ्यांचे काही काही वेगवेगळे ब्रँड्स आहेत, त्यांनी त्यांच्या एंटरप्रेन्युअर जर्नी सुरू केलेल्या आहेत. मंजिरी सोबत भावे, आता त्यांचं आता मी पॉडकास्ट परवा घेतलं, तर त्यांचा त्या ऍज अ प्रोड्युसर त्यांनी सेकंड इनिंग किती जोरात सुरू केली आहे. तर त्यांचं आयुष्य सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे. आणि आता जवळजवळ असे खूप जण कनेक्टेड आहेत. मूवी प्रीमियर्स आपण अरेंज करतो, त्यानिमित्ताने त्यांची भेट होते, ओळख होते. काही जण ब्रँडसाठी इंटरेस्टेड असतात, तर ते आपल्याकडे येतात. तर अशा प्रकारे ही पण जर्नी एक वेगळा आउटलुक किंवा वेगळा एक दालन आपल्याला बघायला मिळालंय. ग्रेट. आता हे शेवटचा हा प्रश्न आहे की नजाकत लखनवी चिकन करी आणि श्री सोशल फाउंडेशन याच्याबद्दलचं तुमचं फ्युचर प्लॅन काय आहे, किंवा काय असं वाटतं की कुठे गेलं पाहिजे, किंवा कोणत्या लेवलवर तुम्हाला न्यावं असं वाटतं, किंवा असं?
काही अशी काय म्हणतात तुला, स्काय इज द लिमिट. मी कधीच म्हणजे आता जसं नजाकतच्या बाबतीत अगदी स्पेसिफिकली बोलायचं झालं तर येस, माझं वेबसाईट लॉन्च आता अगदी 10 दिवसात आहे आणि खूप छान प्रमाणावरती त्याच्यावर मी काम करतेय. अगेन सेलिब्रिटीजचा सपोर्ट मिळालाय आणि मी त्याच्यावर मेहनतही घेतोय. आम्ही वेबसाईट लॉन्च करण्यापासून ऑनलाईन जाण्यापासून बऱ्याच गोष्टींमध्ये थोडंसं त्याच्यावर आहे प्लॅनिंग की या 10 वर्षामध्ये मला ते खूप मोठ्या लेवलवर न्यायचंय की जिथं काही अजून महिलांना आपण काम देऊ शकू, काही हे होऊ शकू, त्या दृष्टीने करतोय. आणि स्त्री फाउंडेशन तर ग्लोबल लेवलवर जाणारच आहे, कारण की वी हॅव दॅट थिंग. आणि मला मिडल एज वुमनच्या सेकंड इनिंगवरती खूप जास्त फोकस करून आम्ही मोठं एक प्लॅटफॉर्म रेडी केलंय आणि नो डाऊट त्याच्यामधून जे आहे त्यांच्यातलं आम्ही जसं म्हणतो की अनलिश द पोटेन्शियल विदिन एव्हरी वुमन ऑन एव्हरी फ्रंट, हे होणं गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. तिला ती जाणीव करून देणं की बाई तुझ्यात हे पोटेन्शियल आहे आणि हे तू करू शकतेस, इथून सुरुवात आहे आमची. पण आम्ही ते करतोय आणि खूप छान छान लोक सोबत जोडलेत. आणि ये तो शुरुआत है, अभी आज लोग आते रहेंगे और कारवा बनता जाएगा. तो कारवा चलता रहेगा. अँड डेफिनेटली नेक्स्ट तुमच्या पॉडकास्टमध्ये जेव्हा तुमचेही 1 मिलियन सबस्क्रायबर झालेले असतील तेव्हा तुम्ही बघाल की आमच्याकडेही 1 मिलियन जण जोडलेले असतील. तर अशी आशा करून आपण काम करत राहूयात. येस, आणि शिकत राहूयात आणि छान खरंय समृद्ध होत राहू. खरंय. आणि मला खूप छान वाटतंय की मला खरंच म्हणजे छान वाटतंय, कारण की तुमची एक पर्सनॅलिटीच अशी भारजस्त आहे आणि स्वच्छंद. म्हणजे हा शब्द तुमच्यासाठी एकदम स्वच्छंद पण मध्ये पण एक ट्रिक आहे बरं का, तुम्हाला सांगते. स्वच्छंद जे असतं ना, स्वातंत्र्य मी हे नेहमी बोलते पण गरजेचं आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्या मधली लाईन आहे ती. खरंय. कसं आहे, स्वच्छंदी आहे पण माझं स्वच्छंद असणं हे जबाबदाऱ्यांना धरून आहे. रिस्पॉन्सिबल फ्रीडम खरंय इज रिक्वायर्ड. आणि तो मला माहिती आहे, त्याच्याशिवाय तुमचं पानही हलत नाही. तुम्हाला जेव्हा जसं तुम्ही म्हटलं की मॅरेज, लिडरशिप, हे बिझनेस एंटरप्रेन्योरशिप, या सगळ्यामध्ये या फ्लोमध्ये सगळ्यात महत्वाची रिक्वायरमेंट ती असते, यू हॅव टू बी, युअर बिहेवियर हॅज टू बी रिस्पॉन्सिबल. पण तुमचा ऑरा आणि तुमचं स्वच्छंद बिहेवियर मेंटेन करून ते मी नाही होऊ देत. मी स्वतःला बोर नाही होऊ देत. तुमचा जो ग्राफ आहे म्हणजे यंग एज पासून तर आतापर्यंत आता तुम्ही एवढ्या महिलांना उभं करत आहात आणि अजूनही त्यांचे मिलियन पर्यंत वगैरे आणि ग्लोबल लेवलवर जाण्याची तुमची इच्छा आहे आणि तुम्ही जाणार आहात. तर ही एक ओव्हरऑल पर्सनॅलिटीच म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही कोणत्या लेवलवर जाऊ शकतात, कारण की ज्या पद्धतीने मी तुमच्याशी बोलली तेव्हाच मला कळालं ही व्यक्ती एक युनिक व्यक्ती आहे. आणि खरंच जशा आपल्या टर्म्सनी आणि व्यवस्थित पद्धतीने आतापर्यंत जे पण केलेले पर्सनल, प्रोफेशनल, सोशल, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच फील्डमध्ये तुम्ही तुमचे ऍक्शन करून दाखवलेले आहे. म्हणजे नुसतं बोलणं नाहीये पण तुमच्या कृतीतून हे सगळं दिसतंय. नुसतं बोलणं तरी तुम्ही नाही जरी बोललात आणि तुमचं बायोग्राफी जरी कोणी वाचलं तरी कळेल की व्यक्ती काय असू शकते. अरे बाप, असं एवढी मोठं नक्की काही केलं नाहीये. नाही म्हणजे 3 लेवलला तरी मला तरी तुमचे हे पर्सनॅलिटी उघडून आली आहे, जसे पर्सनल, प्रोफेशनल आणि सोशल याच्यामध्ये. तर मी हे खूप युनिक पर्सनॅलिटी घेऊन आलेली आहे आणि मी सगळ्या महिलांसाठी एक खूप रोल मॉडेल राहणार आहे. तर सगळ्याच महिलांनी आणि इव्हन पुरुषांनीही हे बघावं की जेणेकरून त्यांच्यासाठी पण हे एक योग्यच उदाहरण राहील आणि त्याचबरोबर त्यांच्या आजूबाजूला ज्या पण महिला आहेत त्यांच्यासाठी पण हे योग्य उदाहरण आहे मॅडमचं. तर ह्याचबरोबर आपला हे जो पॉडकास्ट आहे आपण इथेच संपूया आणि पुढच्या वेळेस एक नवीन व्यक्ती घेऊन येऊया. तर मॅडम, तुम्ही इथे मला वेळ दिल्याबद्दल आणि माझ्या प्रेक्षकांना तुमचे हरेक गोष्ट उलगडून आणि खूप छान पद्धतीने सांगितल्याबद्दल, म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित मॅडमचं हरेक सेंटेन्स जरी त्याचा व्यवस्थित ऐकलं आणि त्याचं व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन केलं तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आणि सोशल लाईफमध्येही खूप व्यवस्थित पद्धतीने तुमचं लाईफ निभवू शकतात. आणि त्याचबरोबर आपण इथे हा आपला संवाद इथे संपूया. नमस्कार. नमस्कार.